शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हा कोणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे। एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलेलं आहे आणि या संदर्भातली मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांचं खंडपीठ हे अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहेत। या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। शिवसेना दोन्ही गटांचं लक्ष आहे, तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये दिलेला हा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आहे आणि पक्षपाती करणारा आहे। त्यामुळे आयोगाचा हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी या याचिकेद्वारे केलेली आहे। तेव्हा ही सगळी सुनावणी नेमकी कशा पद्धतीने पुढे जाते आणि अखेर या संदर्भातला निकाल काय लागणार याकडे अर्थातच संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना दिल्लीतल्या या न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, आज दिल्लीमध्ये महत्त्वाची न्यायालयीन घडामोडी संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष आहे। काय किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने सगळी न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे जाणार आहे? नक्कीच अनुपमा, 12च्या सुमारास ही सुनावणी होणार अशी शक्यता आहे, कारण की 19 नंबरवर हा पूर्ण केस लिस्ट केला गेला आहे। आपल्याला माहिती आहे की कसं मागच्या वेळेस जे आहे लवकरात लवकर सुनावणी व्हावी असं उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सांगितलं गेलेलं, मात्र जे खंडपीठ आहे त्यांनी वेळ टाळता जे 12 नोव्हेंबरची वेळ दिली आहे। आज नेमकं सुनावणीचा अंतिम निर्णय कुठे ना कुठे घोषित होतं का किंवा युक्तिवाद होता का हे बघणंही गरजेचं ठरेल। आणि बरोबरच महत्त्वाचं अनुपमा म्हणजे हे की आज शिवसेना आमदार अपात्रता त्याची पण सुनावणी आहे। तर आमदार अपात्रता आणि बरोबरच शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव हे दोन्ही एकत्र ऐकलं जाणार का हेही बघणं खूप गरजेचं असेल। जर कोणता निर्णय घेतला गेला तर राज्यात खूप मोठी घडामोडी होऊ शकते आणि हे खूप मोठा निर्णय असू शकतो हेही सांगितलं जातं। मात्र काय निर्णय येणार का की परत तारीख होणार ते बघणंही गरजेचं असेल। या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला हे पण माहिती आहे की असीम सरोदे यांचा सनद पण रद्द झालेला, मात्र ते उद्धव ठाकरे शिवसेना गट जो आहे त्याला ते रिप्रेझेंट करत होते। म्हणून आता कोण असेल रिप्रेझेंट करायला आणि कपिल सिब्बल किंवा अजून कोण मोठे वकील पण तिथे प्रेझेंट असणार का सुप्रीम कोर्टात हेही बघणं गरजेचं असेल। अनुपमा, निश्चितच उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी कनेक्ट होऊया आणि आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सध्या दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी आहेत आणि राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी असणार आहे, त्यामुळे या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे।